पुढे म्हणजे आपला काही संबंध नाही 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 म्हणजे आपण कुणाची जागा घेतली नाही, नाही नॉर्मल नॉर्मल आपण इथं ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बूथ इथे लावायचा त्यांचा तिथे बूथच्या संदर्भात काही नाही. काही इश्यूज नाही. इथं आल्यानंतर इथं बसलो की नमस्ते, मी नानासू रामचंद्र गवळी, अंथुरण्याचा एक कार्यकर्ता आणि एक मतदार म्हणून काम करत असताना माननीय आमदार दत्तामामा भरणेंनी उभा असताना मादरचोद पासून सुरुवात केली आणि तू गावात राहायचंय का नाही, 6 वाजल्यापासून तुला कोण काय करणार आहे, तू कोण ह्या लोकांना सांभाळणार आहे, मी अशी भाषा आणि गेली 15-20 दिवस झाले फोनवरून धमक्या. माझ्यासोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलवून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे, काय त्याची लायकी आहे, कोण आहे, ती येणार आहेत का, तो मीच आहे इथं, ही अशी भाषा गेली कित्येक दिवसात होतं. इथं बूथ मध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभा राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला आणि बघून घेतो लोक अंगावर सोडणे ही भाषा त्यांनी चालू केलेली. अशा पद्धतीने ही भाषा तर मी उत्तर देणार होतो, पण एक महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी मान सन्मान राखतो. गावातली व्यक्ती म्हणून गेली की 15-20 दिवसापासून मी त्यांचा मान सन्मान राखतो आणि कार्यसम्राट रोहितदादा पवार साहेब, ताई, दादा जे आहेत राजेंद्र दादा, त्यांनी आम्हाला सांगणंच आहे आम्ही की मोठ्या व्यक्तीचा आदर करणं, त्यांचा सन्मान राखणं. त्यामुळे आम्ही देखील गप्प बसलो. आम्हाला 4 शब्द चांगल्या पद्धतीचे बोलता येतात आणि बोलू बी शकलो असतो, परंतु अशा बोलून किंवा मतदान किंवा काही दमदाटी करून मतदान फिरत नसतं. त्याला काम करावं लागतं आणि मीपणा सोडावा लागतो. एवढंच या उद्देशाने मी सांगतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.